विद्यार्थी मित्र हो, आजच्या या तासिकेमध्ये आपण राजकीय पक्षांची जी काही वैशिष्ट्य राहिलेली आहेत या वैशिष्ट्यांचा चर्चा करूया. अपेक्षांची अपक्षांची वाढती संख्या. आज दिवसेंदिवस आपण बघतो की राजकीय पक्षामध्ये वाढ होत चाललेली आपल्याला दिसून येते. आज रोजी 2019च्या प्रमाणे जर आपण बघितलं तर एकंदरीत 8 ते 6 राष्ट्रीय पक्ष आणि जवळपास 22 ते 26 प्रादेशिक पक्षांची संख्या आहे. नोंदणीकृत पक्ष हे 2000पेक्षा जास्त आहेत. म्हणजेच या ठिकाणी की प्रादेशिक पक्षाची संख्या दिवसेंदिवस वाढत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्ष हे सत्ताधारी पक्ष म्हणून त्या ठिकाणी पुढे आपले आलेले आपणास दिसून येतात. म्हणजेच राष्ट्रीय पक्षांची कुठेतरी एक पिछेहाट झालेली त्या ठिकाणी आपल्याला दिसून येते. भारतीय पक्ष पद्धतीत अपक्षांचा भरणा खूपच मोठा आहे. मार्च 1977च्या निवडणुकीत लोकसभेत अपक्षांचे 60 उमेदवार निवडून आले. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 22 व भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 7 उमेदवार लोकसभेत निवडून आले. या पार्श्वभूमीवर अपेक्षांचे प्रमाण किती जास्त आहे हे दिसून येते. 1971च्या निवडणुकीत अपक्ष व इतर छोटे पक्ष यांना 67 जागा प्राप्त झाल्या होत्या. म्हणजेच काय की दिवसेंदिवस प्रादेशिक पक्षांची संख्या ही वाढत असताना आपल्याला दिसून येते. 16व्या लोकसभेसाठी एप्रिल 2014 मध्ये 3234 अपक्ष उमेदवार उभे होते. त्यातील केवळ निवडूनच आल्या आहेत. म्हणजे अपेक्ष उमेदवार जरी जास्त संख्येने उभे राहत असले तरी निवडून येण्याचं प्रमाण त्यांचं फार कमी त्या ठिकाणी किंवा निगण्य असं आपल्याला म्हणता येईल. परंतु प्रादेशिक पक्षांच्या उमेदवाराची संख्या त्या ठिकाणी निवडून येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस राष्ट्रीय पक्षापेक्षा वाढत चालताना आपल्याला दिसून. राष्ट्रीय पक्ष हे अखिल स्वरूपाचे असल्यामुळे मोठा पक्ष म्हणून ते राज्यामध्ये म्हणा केंद्रामध्ये येतात. परंतु प्रादेशिक पक्ष हे सातत्यानं त्यामध्ये वाढ होत असलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे अखिल भारतीयत्वाचा अभाव असलेले पक्ष. भारतात ज्याप्रमाणे अखिल भारतीय पातळीवरचे पक्ष आहेत त्याचप्रमाणे जमातवाद, संकुचित जातीयवाद, धर्म आणि भाषा यांच्या आधारावर निर्माण झालेले व वाढलेले पक्ष आहेत. त्यांची वाढ भारतीय लोकशाहीच्या हिताच्या दृष्टीने पोषक आहे असे म्हणता येणार नाही. जात, धर्म, भाषा, प्रांत इत्यादी संकुचित निष्ठांचा त्याग करून जनतेनेच अशा पक्षांना थारा देता कामा नये. अन्यथा राष्ट्रीय एकात्मता व लोकशाही या दोहोंनाही एक समन्वयच्छेद करून धोका निर्माण होऊ शकतो. म्हणजेच काय की आज आपण बघतो अखिल पातळीवरचे नेतृत्व करणारे किंवा राष्ट्रीय समस्येची जाण असणारे राजकीय पक्षांचा त्या ठिकाणी अभाव दिसून येतो. प्रादेशिक पक्ष हे स्थानिक पातळीवरच्या समस्यांना महत्त्व देतात. बऱ्याचदा त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये राष्ट्रीय पक्षांना किंवा परराष्ट्र धोरणाला त्या ठिकाणी तिलांजली दिलेली आपल्याला दिसून येतात. स्थानिक समस्या त्या ठिकाणी मांडून त्या रेटण्याची भूमिका या प्रादेशिक पक्षाने केलेली आहे. काँग्रेस आणि BJP हे 2 पक्ष जर सोडले तर अखिल नेतृत्व करणारे कोणत्याही स्वरूपाचे राजकीय पक्ष त्या ठिकाणी आज आपल्याला दिसून येत नाही. अशा स्वरूपामध्ये अखिल भारतीयत्वाचा अभाव असलेल्या राजकीय पक्षांचा भरणा त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. यानंतर भारतातील राजकीय पक्षांचे वर्गीकरण देखील आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. भारताने बहुपक्ष पद्धती हे भारताचे वैशिष्ट्य असल्यामुळे राजकीय पक्षांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पाश्चिमात्य देशात पक्षांचे वर्गीकरण ज्या पद्धतीने करतात तसे आपल्याकडे करणे कठीण जाईल. डावे आणि उजवे पक्ष असे वर्गीकरण पूर्णपणे अशक्य आहे. याचे कारण पूर्वी स्वतंत्र पक्ष वगळता जवळपास सर्व राजकीय पक्षांनी समाजवादावर आपली निष्ठा व्यक्त केली आहे. सामाजिक समता जवळपास सर्वांनाच मान्य आहे. म्हणून एका अर्थाने सकृतदर्शनी सर्व राजकीय पक्ष डावे आहेत असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आधुनिक आणि पुराणमतवादी अशी वर्गीकरणाची पद्धत आहे. काही पक्षांचा आधार धर्म असला तरी ते पक्ष आधुनिकतेला प्राधान्य देणारे आहेत.
केवळ भारतीय परंपरेचा आदर व्यक्त केल्याने पुराणमतवादी हा शिक्का त्यांच्यावर मारता येणार नाही. म्हणून जवळजवळ सर्व पक्ष पुरोगामी आहेत असे म्हणता येईल. राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक असे पक्षाचे वर्गीकरण करता येते. भारतातील राजकीय पक्षांचे स्वरूप आणि वर्गीकरण या पद्धतीनुसार खालीलपणे करता येईल. कारण अशा स्वरूपामध्ये पक्षाचं वर्गीकरण त्या ठिकाणी केले गेलेलं आपल्याला दिसून येते की अखिल भारतीयाचे प्रमुख राजकीय पक्ष आहेत, काही प्रादेशिक पक्ष आहेत, तर स्थानिक पातळीवरचे देखील काही पक्ष त्या ठिकाणी दिसून येतात. अखिल भारतीय स्वरूप प्राप्त झालेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, साम्यवादी, मार्क्सवादी, राष्ट्रीय जनता दल, भारतीय जनता पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. तर प्रमुख प्रादेशिक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्ष, ऑल आसाम गण परिषद, नॅशनल कॉन्फरन्स जम्मू काश्मीर, फॉरवर्ड ब्लॉक, रिव्होल्युशन सोशलिस्ट पार्टी, महाराष्ट्रामध्ये देखील पक्ष द्रविड मुन्नेत्र कळघम, रामचंद्र गट, जयललिता गट, तामिळनाडू, DMK गट, अकाली दल, युनायटेड गोमा, तेलुगू देसम, कर्नाटक, सिक्कीम, शिवसेना, अरुणाचल प्रदेश, म्हणजे अशा अनेक पक्षांचा प्रादेशिक पक्ष म्हणून त्या ठिकाणी उहापोह केलेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. याचबरोबर स्थानिक पक्ष, स्थानिक राजकीय पक्षात झारखंड मुक्ती मोर्चा, नाग विदर्भ चळवळ, ख्रिश्चन पार्टी, क्रांतिकारी समाजवादी, मिझ नॅशनल फ्रंट, हरियाणा विकास पार्टी इत्यादी असंख्य पक्षाचा समावेश केला. कित्येक पक्ष निवडणुका पूर्ण होईपर्यंत अस्तित्व दाखवितात आणि लगेच लोप पावतात. अखिल भारतीय राजकीय पक्षाचे स्वरूप, त्यांची विचारसरणी किंवा तत्वज्ञान, संघटना, त्यांचा सामाजिक आधार यांचीही माहिती घेणे क्रम प्राप्त ठरते. एखाद्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काही अटींची पूर्तता त्या ठिकाणी करावी लागत असते. यामध्ये किमान 4 राज्यातून लोकसभा किंवा त्या राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुकीत त्या पक्षाला मतदान झालेल्यातून किमान 6% मते मिळाली पाहिजेत. लोकसभेत किमान 4 जागा निवडून आल्या पाहिजेत. एक किंवा अनेक राज्यातून किंवा 4 राज्यातून त्या पक्षाची अधिकृत निवडणूक लढवली पाहिजे. किंवा जर किमान 3 राज्यातून त्या पक्षाला सार्वजनिक निवडणुकात लोकसभेची संख्येत 2% उमेदवार निवडून आले आहेत. तसेच प्रादेशिक पक्ष म्हणून निवडणूक आयोगाकडून मान्यता मिळवण्यासाठी त्या पक्षाने राज्यातील विधानसभा निवडणुकीत किमान 6% मते मिळवली पाहिजेत. याशिवाय या राज्यात किमान 2 जागा निवडून आलेल्या असाव्यात किंवा त्या पक्षाने सरळ लोकसभेच्या निवडणुका लढविल्या तर त्यांना 6% मते मिळाली किमान मिळती किंवा विधानसभेत 3% मते मिळाली आणि किमान 3 जागा निवडून आल्या तरी त्यांना राज्यातील प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. किंवा त्या राज्यातून निवडून येणाऱ्या लोकसभेच्या एकूण जागापैकी 4 जागा म्हणजे प्रत्येकी 25 जागा सार्वत्रिक निवडणूक त्या प्रादेशिक पक्षाला त्या राज्यातून 8% मते मिळाली पाहिजेत किंवा त्या राज्यापर्यंत 1952च्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकात मान्यता प्राप्त 14 राष्ट्रीय पक्ष होते, 39 प्रादेशिक पक्ष होते. 2009 मधल्या 15व्या निवडणुकीत केवळ 7 राष्ट्रीय पक्ष आणि 40 प्रादेशिक पक्ष आहेत. आजच्या काळात तर आपण बघतो की प्रादेशिक पक्ष हे भरमसाठ त्या ठिकाणी वाढलेले आपल्याला दिसून येतात. पक्षांना मान्यता देणारे नियम, अटी आणि तरतुदी किती किचकट आहेत हे लक्षात येईल. काही प्रमुख राष्ट्रीय पक्षांची देखील आपण माहिती बघणार आहोत. म्हणजे राष्ट्रीय पक्षाचं वर्गीकरण आपण राष्ट्रीय पातळीवरील प्रादेशिक पक्ष आणि स्थानिक पक्ष अशा स्वरूपाचं अस्तित्व त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे. प्रादेशिक पक्ष हे एका राज्यापुरते मर्यादित असतात किंवा त्या राज्यामध्ये त्यांना 3 जागा किंवा 6% मतं मिळाली पाहिजेत. राष्ट्रीय पक्ष निर्माण होण्यासाठी लोकसभेच्या 4 जागा किंवा एकूण 6% मतं त्यांना मतदानामध्ये मिळाली पाहिजेत किंवा 4 राज्यामध्ये त्यांनी निवडणुका लढविल्या पाहिजेत अशी 8 किंवा नियमावली निवडणूक आयोगाने त्या ठिकाणी घातलेली आपल्याला दिसून येतात. अशा स्वरूपामध्ये आपण राजकीय पक्षांची काही वैशिष्ट्ये बघितलेली आहेत आणि राजकीय पक्षांचं वर्गीकरण आपण 3 पद्धतीमध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचा देखील उहापोह त्या ठिकाणी केलेला आहे. यानंतर आपण नंतरच्या तासिकेमध्ये
भारतातील जे काही राष्ट्रीय पक्ष आहेत त्यांची रचना कशा स्वरूपाची आहे, त्यांची अंतर्गत निवडणूक, त्यांची ध्येयधोरणं कशा स्वरूपाची आहेत याची चर्चा करणार आहोत. याशिवाय कोणकोणत्या राज्यामध्ये कोणकोणते राजकीय पक्ष आहे याचा देखील अभ्यास करणं क्रमप्राप्त त्या ठिकाणी ठरत असते. आपल्या पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया या पुस्तकामध्ये आपल्याला हे घटक बघायचे आहेत. तत्पूर्वी आजच्या या तासिकेला आपण पूर्ण विराम देऊया. धन्यवाद.